नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्लॉगमध्ये. आणि आजच्या व्लॉगचं विशेष म्हणजे मी चाललोय एका मराठी शाळेत भेट द्यायला. ती शाळा आहे कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील हिरवडे खालसा मराठी शाळा. या शाळेत येण्याचं कारण म्हणजे आम्हाला इन्व्हाइट केलं होतं या शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय गोपाळ पाटील सर यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांना झांज पथक प्रशिक्षण देण्यासाठी. शनिवार रविवार असे 2 दिवस सुट्टीचे असताना सुद्धा ही मुले शिकण्यासाठी शाळेत आली होती. आणि यांना शिकवता शिकवता आम्हालाही आमच्या शाळेचे जुने दिवस आठवणीत आले. आणि आम्ही देखील कधी यांच्यातून लहान होऊन गेलो हे आम्हालाच कळलं नाही. बघता बघता शनिवारचा दिवस संपला आणि आम्ही तिथेच स्टे करणार होतो. त्या शाळेतल्या मुलांची आणि आमची चांगलीच दोस्ती जमली होती, म्हणून ती मुले संध्याकाळच्या वेळेलाही आम्हाला भेटायला आली होती. आणि तेव्हाच आम्हाला त्या मुलांचं टॅलेंट समजलं. ही कलाकार मुलं भेटल्यात आम्हाला. ही वेगवेगळ्या प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज काढतात. तर बघूयात आपण ही मुलं कसे आवाज काढतात. नाव काय तुझं भाऊ? तुझं? ओमदीपक कांबळे. तुझं भाऊ? तुझं? तू कसला आवाज काढला? काढ. अजून एक वाव, कसला भारी आवाज काढते. माझं येते. तू कसला काढतोस? मी म्हशीला काढतो. हा काढ, मोठ्यानं काढ. अप्रतिम, एक नंबर आवाज असा काढतोय हा. आणि एकदम असं ऐकून असं वाटतं की बाबा कोणतरी असं म्हैसूर इथं जवळपास आहे. तर भारी बाबा, सलाम तुझ्या या कलेला. आणि असंच तुम्ही आवाज काढत राहा आणि लोकांना असं हसवत राहा. जेणेकरून कसं आहे माहिती आहे, तुम्ही जर हसवलात लोकांना तर लोक हसतील. ते अशीच कामं करत राहा, असंच अजून आवाज शिकत राहा. धन्यवाद. तुम्ही काय करताय? त्यानंतर या शाळेतला सुरू झाला आमचा दिवस दुसरा. आणि रविवार असताना सुद्धा ही मुले सकाळी 8 वाजता शाळेत आली होती. आणि शाळेत आल्यानंतर मुलांचं पहिलं काम म्हणजे परिसराची साफसफाई. किती जरी झालं तरी बालवयात संस्कार देणारी ही मराठी शाळाच असते. आणि तीच मराठी शाळा आज आपल्याला जपण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. त्यानंतर पुन्हा आम्ही लहान मुलांसोबत प्रॅक्टिसला सुरुवात केली. आणि प्रॅक्टिस करता करता आमची झाली या मुलांसोबत निरोप घेण्याची वेळ. 120 किलोमीटर अंतरावरून तुम्हाला हे तुमचे भाऊ शिकवायला आलेले होते. कालपासून आणि आज म्हणजे जवळजवळ 2 दिवस त्यांनी तुमच्याचा सराव घेतलेला आहे. झांज पथक बसवणे आणि संचालन. आपले विद्यार्थीच आहेत. कोण म्हणाले? हात वरते. नामदेव गोपाळ पाटील, त्यानंतर अमोल यल्लाप्पा पाटील, विनायक महादेव पाटील हे आपल्याकडेच विद्यार्थी होते शिकायला 6वी-7वीला. आणि याने चांगल्या प्रकारे तुम्हाला ज्ञान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसंच तुम्ही वाढवा. आणि म्हणून इथं येऊन शिकवल्याबद्दल त्यांचे आमच्या शाळेच्या वतीने, सर्व शिक्षकांच्या वतीने आणि तुमच्या वतीने आभार मानतो. तुम्हाला संधी मिळेल, सेल देणार
तुम्हाला. सर देणार आहेत ना सर? मुलींनी सुद्धा एवढ्या मागे राहून थांबायचं नाही की आपल्याला येत नाही, कुणाला जेवढं जमतं एवढंच नाही बोलायचं. सगळ्यांना सगळं जमते. मुलांच्या सोबतच मुली सुद्धा असतात, त्यामुळे जे मुलं करतात ते मुली सुद्धा करू शकतात. तुम्ही करणार का तुम्ही? तुम्हाला नेक्स्ट टाइम जे पण काय फंक्शन असेल सगळ्या फंक्शनमध्ये तुम्ही सहभागी व्हायचं. हेच दिवस असतात. तुम्ही जर आता आमच्या वेळेस झालात तर आम्ही तुमच्याकडे आलो, 2 दिवस मुलांना मागच्या सगळ्या जुन्या आठवणी आठवल्या. त्यामुळे आम्हाला पण खूप छान वाटलं तुम्हाला भेटून, बरं वाटलं. आणि तुम्ही सुद्धा आता तुमची फील्ड आहे की या वयात तुम्ही हे सगळं तुम्हाला सर देतायत सगळं उपलब्ध करून. तर तुमच्याकडे वेळ आहे आत्ताच, सगळ्या कला वगैरे शिकून घ्या आत्ताच, नंतर तुम्हाला वेळ भेटणार नाही. Thank you, Baba. All children are going to school. Are going to school. To the beat of branches, breezy singers of the blazing fragrance hours awaken. The sleepy rocks with their melodies at the corner of the lake. The people in the ship waves his hands. All children are going to school. All children are going to school. वरती बघता इंद्रधनुचा पोपटलेरी विणलासे. वरती बघता इंद्रधनुचा पोपटलेरी विणलासे. मंगल तोरण काय बांधिले नको मंडळी कोणी भासे. मंगल तोरण काय बांधिले नको मंडळी कोणी भासे. सालाचा सूर्यास्त वाटतो साचा तोंगडे. सालाचा सूर्यास्त वाटतो साचा तोंगडे. तर शिखरावर उंच करावर पिवळे पिवळे ऊन पडे. तर शिखरावर उंच करावर पिवळे पिवळे ऊन पडे. ही एवढी सगळी मजा बघून कोण म्हणेल की मराठी शाळेत आनंद नाही. आणि एका मराठी शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून एवढंच सांगतो की खरा आनंद हा मराठी शाळेमध्येच आहे. आणि खऱ्या अर्थानं जर मराठी भाषा टिकवायची असेल तर मराठी शाळा जपणं ही काळाची गरज आहे.